नाना पटोलेंचं डोकं तपासून घ्यावं लागेल. नाना पटोलेंच्या टीकेला संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची मॅच फिक्सिंग. हिंदी सक्तीच्या वादावरून नाना पटोलेंची टीका. शिवसेनेच्या आमदारांना अघोरी पूजा करून निवडणूक जिंकली. योग्य वेळेस व्हिडिओ समोर आणणार. माजी आमदार वैभव नाईकांचा गौप्यस्फोट. युती संदर्भात लवकरात लवकर निर्णय जाहीर करा. नाराजी नाट्यामुळे पक्षाला फटका बसतोय. शिवसेना भवन येथील बैठकीत भास्कर जाधवांची भूमिका. युतीबाबत काल जो उत्साह दिसला तो याआधी का नाही दिसला. ठाकरेंचा विचार अचानक कसा बदलला. संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना सवाल. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान कार्यक्रमाला अजित पवारांची दांडी. अजित पवारांनी शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलं. माळेगाव प्रचाराला अजित पवारांची पसंती. राज्यात हिंदी सक्ती झालेली नाही. प्रत्येक विषयाचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. अघोरी का घोरी हे कुणी ठरवायचं. प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं गेलंय. गोगावलेंच्या व्हिडिओ संदर्भात चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मराठी माणसानं एकत्र येऊन विरोध करणं आवश्यक. मनसेचे नेते संदीप देशपांडेंचं आवाहन. जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न. ठेकेदाराला पोलिसांनी घेतलं ताब्यात. जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारचा निषेध. आगामी निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढावी. मात्र मुंबईमध्ये एकत्र लढायचं की नाही ते बसून ठरवू. आगामी पालिका निवडणुकींच्या संदर्भात शरद पवारांचं महत्त्वाचं भाष्य. माजी मंत्री धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा. हायकोर्टामध्ये धनंजय मुंडेंच्या याचिकेवर सुनावणी झाली. धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंसोबत लग्न झाल्याचं नाकारलं. राज्यभरात शिवसेना 206 नव्या शाखा उभारणार. गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक उपक्रम. 103 जिल्हा प्रमुखांवर प्रत्येकी 2 शाखांची जबाबदारी असेल. प्रधानमंत्री आवास योजनेचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं. खासदार बळवंत वानखडेंचा आरोप. कामाचा ऑडिट करण्याच्या वानखडेंच्या सूचना. तेजस्वी घोसाळकर मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी. अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतर रिक्त जागी पत्नीची नियुक्ती. जालन्यामध्ये अतिवृष्टीचे अनुदान वाटपामध्ये भ्रष्टाचार. बोगस शेतकऱ्यांच्या नावे 35 कोटींचा घोटाळा. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल. आमदार बबनराव लोणीकरांच्या पाठपुराव्याला यश. भिवंडीमध्ये लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट. पालिकेकडून कामवारी नदीतील जलपर्णी काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. पावसानं सखल भागामध्ये पाणी साचण्याची दाट शक्यता. अटल सेतूवरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन अटळ. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलनाचा इशारा. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल. छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द. शिरसाटांनी निवेदनाची अनामत रक्कम न भरल्यानं लिलाव रद्द. विट्स हॉटेलची निविदा प्रक्रिया 6व्यांदा रद्द. मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार. रेल्वे मंत्र्यांनी लोकल ट्रेनच्या संदर्भात केली मोठी घोषणा. मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या 3 वर्षात दुप्पट होणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं स्पष्टीकरण. मुंबई ते मडगाव वंदे भारत 16 ते 20 डब्यांची करा. कोकण विकास समितीची मागणी. गणेशोत्सवातील गर्दीचा विचार करून कोच वाढवण्याची मागणी. परभणी शहरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. प्रभाग 16 मधील विविध समस्यांबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचा रास्ता रोको आंदोलन. नो लिकर झोनसाठी खारघरमध्ये नागरिकांचा आंदोलन. आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचाही सहभाग. खारघरमध्ये दारूबंदीसाठी नागरिक एकवटले. यवतमाळच्या उमरखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये भीषण स्थिती. एका बेडवर 2 ते 3 रुग्णांना उपचार घेण्याची वेळ. रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा कुचकामी. लोकल प्रवासादरम्यान दररोज 10 प्रवाशांचा मृत्यू होणं चिंताजनक. दुर्घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना कराल. हायकोर्टाचा सवाल. रेल्वे प्रशासनाच्या उपाययोजनांवर हायकोर्ट देखरेख ठेवणार. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय. तर 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या निदेशकांची परीक्षा घेणार. उत्तीर्ण होणाऱ्यांना नियमित करण्याचे मंत्री लोढांचे निर्देश. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना खंडणी मागितल्याच्या प्रकरणी अशोक शर्मा असं अटक केलेल्या मांत्रिकाचे नाव. मांत्रिकाच्या सांगण्यावरूनच महिलेनं गोरेंना खंडणी मागितल्याची माहिती. खंडणी मागितल्याप्रकरणी दिल्लीतून एका मांत्रिकाला पोलिसांनी केली अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध भागात अतिक्रमणाची कारवाई. महिन्याभरापासून अतिक्रमणाची कारवाई सुरू. पालिकेकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण उद्ध्वस्त.
यवतमाळमधील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या समोर लिपिक लखन मैघणे यांचं गेल्या महिन्यापासून आमरण उपोषण. प्राचार्यपदी डॉक्टर अरुण शेंडेंच्या निषेधार्थ उपोषण. विद्यापीठ प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना आता गुगलची साथ मिळणार. मंत्री मंगल प्रभात लोढांनी दिली माहिती. स्टार्टअपसाठी भारतात एआय सेंटर स्थापन करण्याचं नियोजन. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरामध्ये अजूनही पाणी टंचाई कायम. हर घर नल योजनेच्या अंतर्गत प्रत्येक घरी नळ देण्याची महिलांची मागणी. मुंबई विद्यापीठानं सर्वोत्तम कामगिरी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील सर्वोत्तम 20 शिक्षण संस्थांच्या यादीमध्ये मुंबई विद्यापीठाची 17व्या स्थानावर झेप. सांगलीच्या अग्रणी नदीवरील पूल धोकादायक. नवीन पूल बांधण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं आंदोलन. धोकादायक असलेल्या पुलावर ग्रामस्थांचं आंदोलन. मनमाड शहरामध्ये 1 महिन्यापासून विजेचा लपंडाव. अघोषित लोड शेडिंगमुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये महावितरणाच्या कामावर असंतोष. दुपारी आणि संध्याकाळी वीज नसल्यानं नागरिक संतप्त. राधानगरी धरणाच्या सुरक्षेसाठी धरणाची विसर्ग क्षमता वाढवणं आवश्यक. धरणाच्या मूळ रचनेमध्ये बदल न करता सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल. अकोल्यातील पाथर्डी गावच्या सरपंचावर वन विभागाची कारवाई. शासकीय रुग्णालय परिसरात अवैध वृक्षतोडीच्या प्रकरणी दंडात्मक कारवाई. कराडमध्ये 65 वर्षे आजीनं काढला वाहन परवाना. रिक्षा चालवण्यासाठी काढला आजीबाईंनी वाहन परवाना. गणपतीसाठी कोकण रेल्वेचं वेळापत्रक जाहीर. गणपतीसाठी 23 जून पासून रेल्वेचं बुकिंग सुरू होणार. रेल्वेकडून आरक्षणाचं वेळापत्रक देखील जाहीर. महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण तोरणमाळला आता झिप लाईनची जोड. नंदुरबार वन विभागाच्या वतीनं तोरणमाळ पर्यटनस्थळी झिप लाईन प्रकल्पाची यशस्वी चाचणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी परीक्षेच्या निकालाला विलंब. निकाल न लागल्यानं पदव्युत्तर प्रवेशाला देखील होतोय विलंब. कोल्हापूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला 1 लाख रुपयांचं बक्षीस. गांधीनगरमध्ये 1,78 लाखाच्या चोरीचा छडा लावल्याबद्दल पथकाचं कौतुक. कोल्हापूरमध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. सांगलीमध्ये बुरुड समाजाच्या वतीनं कृष्णा नदीचा ओटी भरणीचा सोहळा संपन्न. हजारो महिलांकडून नदीची ओटी भरत पूजा अर्चना. कृष्णाबाई कुपू नको अशी नदीला विनंती. अमरावती पालिका आयुक्तपदी सौम्या शर्मा यांची वर्णी. मावळते आयुक्त सचिन कलंतरेंकडून सौम्या शर्मांच्या हातात सूत्र. अमरावती पालिकेला सुमारे 13 वर्षांनी मिळाले IAS अधिकारी. बीडमध्ये माजलगावच्या सिमरी पारगावमध्ये दारूबंदीसाठी महिलांचं दुकानासमोर ठिय्या आंदोलन. पोलिसांकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष केल्यानं महिलांची संतप्त भूमिका. नाशिक शहरामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. विविध ठिकाणी जलशुद्धीकरणाच्या कामासह विविध कामांसाठी पाणी बंद. शनिवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत पाणी पुरवठा राहणार बंद. बुलढाण्यामध्ये सिंदखेड राजा शहरामध्ये पुरातन मूर्त्या बेवारस पडून तर या पुरातत्व मूर्त्यांचं राज्य पुरातत्व खात्यानं संगोपन करण्याची येथील स्थानिकांची मागणी. माळेगाव येथील आदिवासी बांधवांच्या आमरण उपोषणाला शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा पाठिंबा. वन जमिनीवर बसलेलं गाव उठवल्याच्या निषेधार्थ उपोषण. चंद्रपूर शहरामध्ये पूरस्थिती टाळण्यासाठी अतिक्रमण हटवण्याची नागरिकांची मागणी. अतिक्रमणधारकांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची टीका. चंद्रपूरमध्ये दरवर्षी पूरस्थिती उद्भवते. आंतरराष्ट्रीय योगा दिनी आयोजित कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधवांचं नागरिकांना आवाहन. बुलढाण्यातही उत्साहात साजरा केला जाणार. अकोल्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये विशेष भरती प्रक्रियेमध्ये मुदतवाढ देण्याची प्रकल्पग्रस्त संघटनेची मागणी. प्रकल्पग्रस्तांना भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेता यावा यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी. पाळीव आणि भटक्या प्राण्यांसंदर्भात मुंबई पालिकेकडून मार्गदर्शक तत्व जारी. भटके श्वान आणि मांजरींना अन्न देणाऱ्या नागरिकांना त्रास देणं दंडनीय गुन्हा. नियम आणि अटींचं पालन करणं बंधनकारक. अकोल्यातील पातूरच्या नायब तहसीलदाराला अटक. सरकारी काम करण्यासाठी 4,000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी आता तहसीलदारावर कारवाई. IPS रश्मी करंदीकर अडचणीमध्ये पतीवर 32 कोटींच्या फसवणुकीचा आरोप. पुरुषोत्तम चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल. भिवंडी महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील उंच झाडं कापण्यास सुरुवात. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागातील झाडं पडल्यानं उंच झाडं कापण्यास सुरुवात.
बीडच्या परळी मार्गावर टोकवाडी येथे ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. रस्ता चौपदरी झाल्याने अपघाताचा धोका वाढला. गतिरोधक उभारण्याची ग्रामस्थांची मागणी. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती द्यायला हवी. शेतकरी संघटनेचे प्रमुख रघुनाथ पाटलांची मागणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये डीएपी खताचा तुटवडा. खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना डीएपी खत मिळेना. शेतकऱ्यांची चिंता वाढली. धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती पुजारींनी केली शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पेरणी. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची दिली माहिती. हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पावसानं दडी मारल्यानं शेतकरी आता मोठ्या संकटात. उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये 11,600 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. उजनी धरणाची पाणी पातळी 68% तर आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर महापुराचा धोका टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न. सोलापूरच्या उजनी धरणातील विसर्ग वाढणार. दौंडवरून येणारा विसर्ग 50,000 क्युसेकनं वाढणार. उजनी धरणातील पाणीसाठा 70%कडे. शाहूवाडी तालुक्यातील कांडवण लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो. सांडव्यातून कानसा नदीपात्रामध्ये सध्या 400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. पाटबंधारे विभागानं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा दिला इशारा. ठाणे पुण्यासह 5 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा. पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा. सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर. कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला. कराड ते चिपळूण राज्य महामार्ग 23 तारखेपर्यंत राहणार बंद. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू. राजाराम बंधाऱ्यासह 17 बंधारे पाण्याखाली. पर्यायी मार्गानं वाहतूक वळवली. ओडिशा राज्यातून आणण्यात आलेल्या गांजाच्या ट्रकवर पोलिसांची कारवाई. 19 लाखांच्या गांजासह एकूण 88 लाखांचा मुद्देमाल जप्त. तर 10 आरोपींना पोलिसांनी केली अटक. तरुण आणि तरुणीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं. आत्महत्या करणाऱ्या तरुण तरुणींनी भाऊ बहीण असल्याचा चिठ्ठीमध्ये केला उल्लेख. सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील घटना. कोल्हापूरमध्ये चोरीला गेलेले 150 मोबाईल मालकांना परत केले. सायबर पोलिसांकडून 18 लाख रुपये किमतीच्या 150 मोबाईलचा शोध. कर्नाटकमधील दुचाकी चोराला जयसिंगपूर येथे अटक. सुमारे 75,000 रुपये किमतीच्या 3 गाड्या जप्त. मुंबईत अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी 23 वर्ष नायजेरियन महिलेला अटक. सुमारे 7 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त. बीडमध्ये हाणामारीचे व्हिडिओ शूट करणं महागात पडणार. व्हिडिओ व्हायरल करून दहशत पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार. हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल करणारे आता पोलिसांच्या रडार. नवी मुंबईमध्ये दारूच्या नशेत मित्रानंच केली मित्राची हत्या. आरोपीने पोलिसांना स्वतः दिली गुन्ह्याची कबुली. गोव्यातून बनावट दारूची अवैध वाहतूक करणारं वाहन पोलिसांच्या ताब्यात. सुमारे 7.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. बेळगावच्या वाहन चालकाला पोलिसांनी केली अटक. आलेगावमध्ये गांजाची शेती पोलिसांकडून उद्ध्वस्त. एका इसमावर गुन्हा दाखल. कारवाईत 1,11,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. सांगलीमधील रेठरे हरणाक्ष गावामध्ये महिला सरपंचानं दारू अड्डा केला उद्ध्वस्त. पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्यानं सरपंच स्वतः पानपट्टीमध्ये घुसून दारू अड्डा केला उद्ध्वस्त. जालन्यामध्ये महसूल विभागातील 11 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. अतिवृष्टी अनुदानामध्ये सुमारे 35 कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी कारवाई. यवतमाळमध्ये बाभुळगाव शहरामध्ये सराईत गुन्हेगाराकडून दहशत माजवण्याचा प्रकार. तर वाहन परत मागितल्याच्या कारणावरून घरी येऊन वाहनाची करण्यात आली तोडफोड. अहिल्यानगरमधील गॅस गोडाऊनमधील 130 गॅस टाक्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. मुख्य आरोपीसह 130 गॅस टाक्या जप्त. परभणीमध्ये घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक. एकूण 61,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. वर्ध्यामध्ये दुचाकीवरून गांजा तस्करी करणाऱ्या एकाला अटक तर एक फरार. सुमारे 2,36,000 किमतीचा 1 किलो 62 ग्रॅम गांजा जप्त. जालन्यातील औद्योगिक वसाहत परिसरामध्ये जुगार खेळणाऱ्या 9 जणांवर पोलिसांची कारवाई. 7,41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोला आणि बुलढाण्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक. दोन्ही दुचाकी जप्त. ड्रेनेजसाठी खड्डा खोदताना मलबा पडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू. छत्रपती संभाजीनगरातील घटना. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर. नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये एक्सपायरी मालाची विक्री मनसेनं केला. प्रकरणाचा पर्दाफाश. कंपनीत आढळला मोठ्या प्रमाणात सडलेला माल. मुंबईमध्ये काश्मीरा उड्डाणपुलावर क्रेनला चारचाकीची धडक लागून भीषण अपघात. अपघातानं चारचाकी जळून खाक. दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड तालुक्याच्या शिवारात 40 ते 50 रानडुकरांच्या टोळीकडून शेतीचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. बुलढाण्यातील म्हाडा कॉलनी परिसरामध्ये 4 बिबट्यांचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, वन विभागानं उपाययोजना करण्याची मागणी. अकोल्यामध्ये मोकाट जनावरांचा मुक्त संचार, मोकाट जनावरांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये संचार, जनावरांनी झाडं खाल्ल्यानं झाडांच्या संगोपनाचा प्रश्न ऐरणीवर. सिंधुदुर्गामध्ये विहिरीत पडलेल्या खवले मांजराला जीवदान, खवले मांजराला वैद्यकीय उपचारानंतर नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलं. अहिल्यानगरमध्ये करंजी घाटात ट्रकची एसटी बस 5 वाहनांना धडक, अपघातामध्ये बसमधील 2 प्रवासी गंभीर जखमी, ट्रक चालक फरार. राजस्थानच्या जोधपूरमध्ये 2 लहान बालकांना कोरोनाची लागण, 4 दिवसांच्या नवजात बालकाला आणि 1 महिन्याच्या मुलीला कोरोना. राजस्थानमध्ये सध्या 583 कोरोना बाधित रुग्ण. इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणी सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही. सोनम आणि राज कुशवाह 2 दिवस पोलीस कोठडीत, तर इतर 3 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. चेन्नई ते मदुराई इंडिगो विमानामध्ये तांत्रिक बिघाड, विमानाच्या उड्डाणाच्या 30 मिनिटांनी चेन्नईला विमान परत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.